श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरून उचलून एक वस्तू घरी आणायची आहे, जेणेकरून तुमच्या घरात पैशासंबंधित आर्थिक काही समस्या असतील तर याने नक्कीच दूर होणार आहे. तर कुठली वस्तू तुम्हाला घेऊन यायची आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यंदाच्या महाशिवरात्रीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 300 वर्षानंतर एकाच वेळी 5 दुर्मिळ राजयोग जुळून येत आहे. तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने असा संयोग हा अत्यंत दुर्मिळ मानला जातो. यंदाच्या महाशिवरात्रीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. तर बघा, या दिवशी आपण शिवमंदिरात जात असतो आणि तिथे काही आपण सेवा करत असतो, त्याचबरोबर पूजापाठ करत असतो आणि काही वस्तू ज्या आहेत त्या अर्पणही करत असतो. परंतु शिवमंदिरातून पुन्हा घरी येत असताना आपल्याला एक वस्तू घरी आणायची आहे. तर ती वस्तू काय आहे तर ती जाणून घेणार आहोत. बघा, या महाशिवरात्रीच्या दिवशी एक अत्यंत असा संयोग, अत्यंत दुर्मिळ संयोग जुळून येत आहे. यामध्ये बुध आणि शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होत आहे. तसेच बुध आणि सूर्याच्या एकत्र येण्याने बुधात्य राजयोग जो आहे तर तो तयार होत असून सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे शुक्रादित्य योग बनत आहे. कुंभ राशीत शनी स्वतःच्या शश महापुरुष राजयोगात विराजमान आहे. विशेष म्हणजे कुंभ राशीमध्ये सूर्य, बुध, शुक्र, शनी आणि राहू हे 5 ग्रह एकत्र येत असल्यानं एक शक्तिशाली पंचग्रह राजयोगही तयार होत आहे. तर महाशिवरात्रीला शिवलिंगाचं पूजन करणं हे पंचतत्वांच्या उपासनेसारखं मानलं जातं. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या 5 तत्वांचं प्रतीक असलेल्या शिवलिंगाचा अभिषेक या दिवशी अतिशय शुभ आणि फलदायी ठरतो. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी भक्तांनी या दिवशी सकाळी स्नान उरकून शिवमंदिरात जाऊन अभिषेक करावा. दूध, दही, मध, तूप आणि साखर यापासून बनवलेल्या पंचामृताने अभिषेक केल्यास शिवाची विशेष कृपा प्राप्त होते. अनेक भक्त या दिवशी व्रत करतात, रात्रभर जागरण करून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करतात आणि ध्यान लावतात. तर 300 वर्षानंतर आलेल्या या 5 शुभ योगांच्या प्रभावामुळं या पवित्र रात्री केलेली शिवभक्ती ही जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येईल. तर या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये माता पार्वती आणि भगवान शिव यांचे विशेष कृपा आशीर्वाद, त्याचबरोबर कृपादृष्टी आपल्यावरती राहावी, वर्षभर आपल्यावर अशी टिकावी, यासाठी आपण वर्षातून एकदाच येणारी हा महाशिवरात्रीचा पर्व काळ, पावन काळामध्ये आपल्याला शिवमंदिरातून शिवलिंगावरून ही एक वस्तू उचलून आपल्याला घरी घेऊन यायची आहे. तर ती वस्तू आणल्यानंतर 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर होईल, अखंड लक्ष्मी तुमच्या घरी वास करेल, अखंड लक्ष्मी तुमच्या घरात पाणी भरेल. तर ती बघा, कोणती वस्तू आहे जी आपल्याला घरी आणायची आहे आणि घरी आणल्यानंतर या वस्तूचं नेमकं काय करायचं आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय, जेणेकरून भगवान शिवशंभूंचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावर हा सदैव राहणार आहे. तर महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये आपण हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल, जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. जर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडथळे, अडचणी दूर होतील. पैशासंबंधी काही समस्या असतील तर त्या देखील दूर होतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या भगवान शिवशंभूला त्या दिवशी शरण जायचं आहे आणि शरण जाऊन तुम्हाला प्रार्थना करून ती महादेवांना सांगायच्या आहेत. आणि हा प्रभावी उपाय देखील तुम्हाला महाशिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये आवर्जून करायचा आहे.
तो उपाय अगदी साधा सोपा आहे, परंतु तितकाच प्रभावी आहे. नक्की करा. अनेक जणांनी याआधी केलाही असेल. तर बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्री आवर्जून साजरी केली जाते आणि भक्तिभावाने श्रद्धेने ही साजरी करतात. तर ही एक अशी तिथी आहे ज्या दिवशी शिवतत्व हे लाखो पटीनं जागृत असतं. त्यामुळे आपल्याला भगवान शिवशंभूंची साधी सेवा, उपासना, व्रत केल्याचं फळ हे दुपटीनं फळ मिळत असतं. त्यामुळे तुम्ही हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करा. कारण भगवान शंकरांना भोळे सांब सदाशिव, भोळे महादेव असं सुद्धा म्हणतात. त्यामुळे ते तुमच्या छोट्याशा उपायाने सुद्धा लवकर प्रसन्न होतात. अगदी तुम्ही शिवलिंगावरती जल अर्पण केलं तरीसुद्धा त्याचं आपल्याला दुपटीने फळ महाशिवरात्रीच्या दिवशी मिळत असतं. तर महाशिवरात्रीच्या दिवशी विशिष्ट उपाय जर तुम्ही केले तर त्या प्रभावी उपायाचं प्रभावी शुभफळ, पुण्यफळ हे आपल्याला मिळत असतं आणि त्याचा लाभ देखील आपल्याला मिळत असतो. म्हणूनच भगवान शिव व माता पार्वती यांच्या कृपा आशीर्वादाने हा उपाय जो आहे तो अत्यंत फलदायी होणार आहे. कारण या दिवशी 5 शुभ संयोग जुळवून देखील येत आहेत. अशा या शुभतिथीवरती तुम्ही जर हा उपाय जर केला तर त्याचं 100% फळ हे तुम्हाला प्राप्त होईल. त्यामुळे आवर्जून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी हा प्रभावी उपाय नक्कीच करायचा आहे. महाशिवरात्रीच्या या पवित्र, पावन आणि शुभ काळामध्ये आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. आपल्या घराची, अंगणाची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे. आणि तर बघा, आपल्याला स्वच्छ पाण्याने आंघोळ करून घ्यायचे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि थोडंसं गंगाजलाचे बघा 2-4 थेंब टाकून त्या पाण्याने आंघोळ करायची आहे. आणि त्यानंतर स्वच्छ बघा कपडे परिधान करायचे आहे. तर या दिवशी बघा कपडे परिधान करत असताना जास्तीत जास्त पांढरे रंगाचे कपडे परिधान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. नंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची देवपूजा करून घ्यायची आहे. आपल्या देवघरातील शिवलिंगाची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. पंचामृताने अभिषेक करायचा आहे. शिवलिंगावरती तुम्ही भस्म, विभूती, बेलाची पानं, पांढरी फुलं, पंचामृत अर्पण करायचं आहे. तर तुम्ही शिवलिंगाची देखील विधिवत पूजा करून घ्यायची आहे. धूप दीप लावून आरती करून घ्यायची आहे. नैवेद्य अर्पण करायचं आहे. आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी नंतर एखाद्या शिवमंदिरात, तुमच्या जवळपास जे कुठलं शिवमंदिर असेल त्या शिवमंदिरामध्ये जाऊन शिवपूजन करण्यासाठी जे आवश्यक साहित्य आहे ते तुम्ही सोबत घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं. मग त्यामध्ये तुम्ही बेलपत्र, जल, महादेवांच्या आवडीचे पांढरी फुलं आहे, पंचामृत, साखर, दूध, दही, मध, तांदूळ, जवस, काळे तीळ आहे, जवस आहे, सर्व साहित्य जे तुमच्याकडे असेल ते घेऊन जाऊ शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा करण्यासाठी मंदिरात गेल्यानंतर आपल्याला उत्तरेकडे तोंड करून पूजेला बसायचं आहे. मग महादेवांच्या शिवलिंगावरती तुम्हाला जल अर्पण करून जलाभिषेक करायचा आहे. तर जलाभिषेक करताना अगदी शांतपणे हळूहळू अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना कधीही घाई करू नका. नंतर तुम्हाला त्यावरती दूध देखील अर्पण करू शकता. महादेवांना भोळे सांब सदाशिव देखील म्हणतात. ते अगदी छोट्याशा पूजेने सुद्धा लवकर प्रसन्न होतात. तर बघा, त्यामुळे बघा तुम्ही जेव्हा जल अर्पण करता अगदी शांततेने आणि तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मध, पंचामृत यानेही अभिषेक करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजा करून झाल्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युमोक्षे मामृतात. हा महामृत्युंजय मंत्र तुम्ही त्याचाही जप करू शकता, नामस्मरण करू शकता. त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेलं, शिव मंदिरातील शिवलिंगावरती अर्पण केलेलं धोत्र्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला उचलून आपल्या घरी आणायचं आहे. एक तर फळ भेटलं, 2 फळं भेटली, 4 भेटतील, 5 भेटतील, जेवढी फळं तुम्हाला भेटतील. अगदी 1 जरी भेटलं तरी ते शिवलिंगावरचं तुम्हाला ते फळ बघा ते
फळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या घरी आणायचं आहे. तर या दिवशी बरेच भक्त शिवमंदिरामध्ये आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी शिवलिंगावरती धोत्र्याचं फळ जे आहे तर ते आपल्या महादेवांना खूप प्रिय आहे ते अर्पण करत असतात. तर शिवपुराणामध्ये असं सांगितलं आहे, समुद्र मंथनातून जे हलाहल नावाचं विष निघालं होतं, सृष्टीचा विनाश टाळण्यासाठी ते विष महादेवांनी प्राशन केलं आणि त्या विषाच्या प्रभावाने महादेवांचा कंठ देखील सुकून गेला होता आणि त्यांना प्रचंड त्रास महादेवांना होत होता. मग अशा वेळी देवतांनी महादेवांचा तो त्रास दूर करण्यासाठी त्यांना हे धोत्र्याचं फळ खाऊ घातलं होतं. त्यावेळी धोत्र्याचं फळ खाल्ल्यामुळे विष शांत झालं आणि त्यांचा त्रासही कमी झाला आणि म्हणूनच धोत्र्याचं फळ हे विष मावळणारा, संकटनाश करणारा, दुःख दूर करणारा आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे. म्हणजेच काय तर धोत्र्याचं फळ उचलून घरी आणायचं आहे. जर शिवलिंगावरती धोत्र्याचं फळ कोणी अर्पण केलेलं नसेल, म्हणजे जर तुम्हाला ते महाशिवरात्रीच्या दिवशी मिळालं नाही, तर मग अशा वेळी काय करायचं तर अशा वेळी तुम्ही स्वतः विकत घेऊन किंवा शेतामध्ये वगैरे भेटतात तर ते तुम्ही स्वतः आणून शिवलिंगावरती अर्पण करून पूजा करायची आहे आणि पूजा करून झाल्यानंतर ते फळ तुम्हाला उचलून पुन्हा आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आता हे फळ घरी आणल्यानंतर तुम्हाला एका पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये हे आपण शिव मंदिरातून उचलून आणलेलं धोत्र्याचं पवित्र फळ त्या कपड्यामध्ये ठेवून बांधायचं आहे आणि तो कपडा जिथे तुम्ही तुमच्या घरातील पैसा, दागदागिने, महत्त्वाच्या वस्तू जिथे कुठे ठेवता, म्हणजेच बघा तुमची तिजोरी जी आहे अगदी लाखो रुपयाची तिजोरी नाही, जिथे कुठे तुम्ही अगदी 100,000 जे काही तुम्ही 10,000 पैसे ठेवता तिथे तुम्हाला त्या तिजोरीमध्ये हे पवित्र फळ ठेवून द्यायचं आहे. हा उपाय केल्यानं तुमच्या पैशासंबंधित सर्व काही समस्या दूर होतील. घरात पैशांची चणचण असेल किंवा कर्जाचा डोंगर वाढला असेल तर बघा ते कर्ज फिटत नसेल तर अशा बऱ्याचशा समस्यांसाठी हा बघा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तुमचं कर्ज हळूहळू दूर होईल. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल. घरात पैशांचा ओघ वाढेल. घरात धन धान्य संपत्तीने भरून जाईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर होईल. तर हा उपाय येत्या महाशिवरात्रीला नक्की करून बघा. तुम्हाला महादेवांची विशेष कृपा लाभेल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. धन्यवाद.